धन्यवाद। दिल्लीमध्ये आपण मोठ्या घडामोडी पाहतोय, कारण दिल्लीमध्ये गांधी स्मृतीच्या ठिकाणी सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत, एकवटलेले आहेत। राहुल गांधींनी काही वेळापूर्वी खासदारांची जी बस गांधी स्मृती ठिकाणी निघालेली होती त्यातून एक व्हिडिओ शेअर केला। आम्हाला सगळ्या खासदारांना इंडिया गेट पर्यंत जायचं होतं, तिथे पोहोचायचं होतं, पण आम्हाला विरोध केला गेला, आम्हाला जाऊ दिलं गेलं नाही। आणि त्यानंतर अर्थातच हे सगळे खासदार पोहोचलेले आहेत गांधी स्मृती ठिकाणी। हे एक प्रतिकात्मक ठिकाण आहे, कारण गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातले शेवटचे जवळपास 140 ते 44 दिवस याच गांधी स्मृतीस्थळी व्यतीत केलेले होते। महात्मा गांधींची हत्या सुद्धा याच ठिकाणी झालेली। हे स्थळ गांधी स्मृती म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथेच निषेध नोंदवण्यासाठी, इथेच आपला आवाज देशापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत। दिग्गज नेते पी चिदंबरम आपल्याला दिसतात, महाराष्ट्रातले विरोधी पक्षातले खासदार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सध्या विरोधी खासदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी ही आपल्याला गांधी स्मृती ठिकाणी पाहायला मिळते। एकीकडे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। देशभरातल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातनं, विविध राज्यांच्या कानाकोपऱ्यातनं या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर आज प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आंदोलन केलं त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी सुद्धा आंदोलनाची हाक दिली आहे। एकत्रित ताकद, एकत्रित आवाज ठाकरे बंधूंचा हा 26 जुलैला आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे केंद्रात दिल्लीच्या पातळीवरती सगळे विरोधक हे एकवटलेले आहेत। संसदेचं पावसाळी अधिवेशन खरं चालू आहे। संसदेमध्ये या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी सरकार तयारही झालंय। सरकारने एक प्रकारे सहमती सुद्धा दर्शवलेली आहे। किरेन रिजिजू हे सातत्यानं विरोधक, सत्ताधारी यांच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घडावी यासाठी प्रयत्नशील दिसतात। पण विरोधकांची चर्चेसाठी एक आणि एकच प्रभावी मागणी आहे, ती म्हणजे सगळ्यात आधी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा आणि त्या राजीनाम्यानंतर, सरकारच्या त्या कृतीनंतरच अर्थात टेबलवरती चर्चा होऊ शकते, सभागृहामध्ये चर्चा होऊ शकते। महात्मा गांधी यांचं हे स्मृतीस्थळ आहे। महात्मा गांधी यांची हत्या सुद्धा याच ठिकाणी झालेली होती। हे एक प्रकारे शांतताप्रिय मार्गानं निषेध नोंदवण्याचं प्रतीक मानलं जातं आणि महाराष्ट्रातले खासदार, देशभरातले विरोधी खासदार गांधी स्मृती ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी।